Yes, Vallabh sir, would you like to add your points? येस स्वप्नील आणि येस अक्षयने व्हेरी वेल सेट केलं. मी एक काही पॉइंट्स ह्याच्यामध्ये ऍड करेन. जसे की बघा हा जो दिलेला आहे एकदम मस्तपणे दिलेला आहे. द वाईज मॅन शुड हॅव मनी इन हिज हेड. जो हुशार माणूस असतो त्यांनी हा पैसा हा हेडच्या हिशोबाने वापरला पाहिजे आणि नॉट काय हार्ट. आता मी हा या दोघांमध्ये फरक काय सांगतो. जसं की आपण बोलतो मनी इन हेड, डोक्यामध्ये पैसा असावा म्हणजे काय. जर वाईज मॅन, जर शहाणा माणूस हा अंडरस्टँड करतो पैशाला, कसा तो काम करतो, कसा तो कमवू शकतो, कसा तो साठवू शकतो, कसा तो इन्व्हेस्टमेंट करू शकतो, गुंतवणूक करू शकतो, कसा तो योग्य प्रकारे आपला व्यवस्थित करू शकतो, वाईजली मॅनेज करू शकतो. करेक्ट आहे. मनी शुड बी पार्ट ऑफ युअर स्ट्रॅटेजी अँड प्लॅनिंग. मनी शुड बी पार्ट ऑफ तुमचा स्ट्रॅटेजी अँड प्लॅनिंग. तर हा लॉजिकली असला पाहिजे. जसं की तुम्ही बजेट केलं पाहिजे, प्लॅन केलं पाहिजे, तुमचा इन्व्हेस्टमेंट डिसिजन प्रॉपरली पाहिजे, तुम्ही अवॉइड फायनान्शियल ट्रॅप केलं पाहिजे, तुम्ही बिल्ड वेल्थ ओव्हर टाइम केलं पाहिजे. तर हा काय झाला, हा मनी इन युअर हेड, हा डोक्यामध्ये पैसा असला पाहिजे. पण आता जे लोक पैसा हा हार्ट वरती करतात, आता जसे की वाईज मॅन डझंट लेट मनी कंट्रोल द इमोशन्स. कळाला. वाईज मॅन आहेत ना, हे कधी पण त्यांचा जो पैशाला आहे ना हा कंट्रोल देत नाही इमोशनला. ते कधीच पैशाच्या संबंध, दे नेव्हर चूज मनी ओव्हर रिलेशनशिप. कळाला. ते कधीच ते बोलतात ना की नातीचा सोडून ते पैशाच्या मागे नाही. ते दे नेव्हर फील सॅटिस्फाईड नो मॅटर हाऊ मच ही अर्न्स. काही लोक आहेत ना की कधीच सॅटिस्फाईड नसतात कितीही त्यांनी पैसा कमवला असतो त्या. तर मला बोलायचं की डोंट बिकम इमोशनली अटॅच टू मनी. तो तुम्हाला सव केला पाहिजे, त्यांनी तुम्हाला रूल नाही केला पाहिजे. डू यू अंडरस्टँड. पैशाला तुम्ही, तो एक टूल आहे जो तुम्हाला सव करण्यासाठी, आणि तो तुमच्यावरती त्यांनी रूल नाही केला पाहिजे. आय होप की तुम्हाला हा क्लिअर झालेला असेल. येस.